अद्वैत वेदांत अहम ब्रह्मास्मि। अद्वैत वेदांत दर्शन वेदातील ज्ञानकांडावर निरनिराळ्या ऋषींनी आपली विचार मांडले। हे विचार म्हणजेच उपनिषदे। हे विचार वेगवेगळ्या व्यक्तींचे असल्याने भिन्न भिन्न होते। इतकेच नव्हे तर काही वेळा विरोधीही होते। या गोंधळातून मार्ग काढून काहीतरी सुसूत्र ठाम विचारप्रणाली समोर ठेवावी म्हणून बाद नारायण मुनींनी 550 सूत्रांची ब्रह्मसूत्रे रचली। ही झाली अद्वैताची गंगोत्री। अर्थात ही फार क्लिष्ट असल्याने त्यावर 24 आचार्यांनी टीका लिहिल्या व त्यातून आपल्याला काय वाटले ते मांडले। शंकराचार्य आपल्या मताला म्हणतात अद्वैत, रामानुज विशिष्टाद्वैत व मध्वाचार्य शुद्धाद्वैत। आता आपण आज अद्वैताची माहिती घेऊया। तसे हे तत्वज्ञान सोपे असावे, कारण शंकराचार्य एका ओळीत सार सांगतात। ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा। ब्रह्म हे एकच खरे आहे, दिसणारे जग खोटे आहे। जीव व ब्रह्म एकच आहे। काय कळले? खरे म्हणजे काहीच कळत नाही, कारण जग, जीव, ब्रह्म म्हणजे काय हे तर कळले पाहिजे ना। या काही कल्पनांची ओळख पहिल्यांदा करून घेऊ। उदाहरणार्थ, माझी गाडी, माझा हात असे आपण म्हणतो तेव्हा आपल्या लक्षात येते की मी म्हणजे गाडी नव्हे वा हात नव्हे। या मीला म्हणावायचा आत्मा किंवा जीव हा कोणी नाकारत नाही। मी नाही असे कोण म्हणणार हो? हा जीव शरीरात असतो तोपर्यंत शरीर चेतनामय असते। तो शरीरात नसतो तेव्हा शरीर अचेतन किंवा जड होते। म्हणून जीव नसलेल्या वस्तू, उदाहरणार्थ दगड, घर, गाडी, कपडे हे जड पदार्थ। माती घेऊन कुंभार निरनिराळ्या आकाराची मडकी, घट, पणत्या बनवतो। आकार निरनिराळे असले तरी शेवटी सर्व मातीच आहे, फक्त मातीच आहे। तेव्हा माती हे कारण व घट हे कार्य। तेच सोनाराचे, सोन्यापासून बनवलेल्या अलंकारात खरे तर फक्त सोनेच असते। सोने हे कारण व अलंकार हे कार्य। जेथे कार्य आहे तेथे कारण पाहिजेच। तेव्हा आता सगळ्या जगाचा विचार केला तर हे पटते की या सर्वाला कारण पाहिजेच। पण माती, सोने वगैरे काही जगाचे कारण होऊ शकत नाही। सर्व जगाचे कारण असलेल्या म्हणावायचे ब्रह्म। आकाराला अस्तित्व नाही। असे बघा, वर्तुळ हा एक आकार झाला, तो कागदावर चित्ररूपाने दिसतो, सोन्याच्या कड्याच्या रूपाने दिसतो। पण कागद, सोने काढून टाका, वर्तुळ नाहीसे झाले, त्या वर्तुळाला अस्तित्व नसते। आकाराला अस्तित्व नाही म्हटले की पुढची पायरी म्हणजे चेंडूला अस्तित्व नाही, झाडाला अस्तित्व नाही, जगाला अस्तित्व नाही। पण मला तर चेंडू दिसतो, मी त्याने खेळतो, काय भानगड आहे? तर पुढे बघू। आत्मसत्ता स्वयंसिद्ध आहे। जो स्वतः ज्ञाता आहे त्याला दुसऱ्या कोणत्या उपायाने जाणावे? सूर्याच्या प्रकाशाने सगळे जग प्रकाशित होते, पण सूर्याला कोण प्रकाशित करणार? अग्नीचा जाळणे हा स्वभाव आहे, तो इतरांना जाळू शकतो। अग्नीला कोण जाळणार? जीव आणि जगत यात सत्ता जीवालाच असणार, जगताला नाही। सोनार दागिने बनवत असेल तर सत्ता सोनाराला, दागिन्यांना नाही। रज्जू, सर्पने अंधारात दोरी पडली असेल तर तो साप आहे असे वाटते। दिवा आणून पाहिले की कळते ही दोरी, साप नाही। वाळवंटात शिंपीवर ऊन पडले की चांदीचा भास होतो। हातात शिंपी घेतली की कळते ही शिंपी आहे, चांदी नाही। दोरीच्या या काल्पनिक भासाला, परिवर्तनाला म्हणतात विवर्त। मायावाद। ब्रह्म सर्व जगाचे आदी कारण, हे सच्चित व आनंदमय आहे। मग हे खोटे जग दिसते तरी का? याला कारण माया किंवा अविद्या। माया ही ब्रह्माची शक्ती। या मायाच्या ठिकाणी 2 शक्ती आहेत, आवरण शक्ती व विक्षेपण शक्ती। पहिल्या शक्तीने ती ब्रह्माचे शुद्ध स्वरूप झाकून टाकते, एखाद्या छोट्या ढगाने सूर्याला झाकून टाकावे तसे। व दुसरीने हा ब्रह्मांडाचा खेळ उभारते। ईश्वर विचार। ब्रह्म हे निर्विशेषच, पण मायेने झाकाळल्यावर ते सविशेष किंवा सगुण रूप धारण करते, त्याला म्हणावायचे ईश्वर। हा सर्वज्ञ, सर्वेश्वर, सर्व काम, सर्व नियम, सर्वांतर्यामी, जगत कारण इत्यादी आहे। सर्व जीवांना तोच प्रेरणा देतो। जगत निर्माण ही त्याची लीला आहे। तो जगताचे निमित्त कारण व उत्पादन कारण आहे।
म्हणजे या घटाच्या संदर्भात जो मातीही आहे व कुंभारही. जगद्विचार. सत्य कोणाला म्हणावायचे? जे परिवर्तित होत नाही ते. जग तर सारखे बदलत असते, तेव्हा या अर्थाने जग सत्य नाही. वेदांतात सत्ता 3 प्रकारची मानली जाते. प्रतिभासिक. रज्जू सर्प न्यायात सर्पाची सत्ता भासते पण नंतर नष्ट होते. व्यावहारिक. नामरूपात्मक जगात ही आवश्यक आहे. पारमार्थिक. ही खरी सत्ता. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने जगाकडे पाहिले असता ते सत्य दिसते, पण व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर जग मिथ्या नव्हे. जीवविचार. एक घडा आहे, त्यात आकाश आहे. घड्याबाहेरची आकाश आहे. 2 वेगवेगळे आहेत का? नाही, दोनही एकच घडा. फुटला तर आतले आकाश कुठे बाहेर निघून जात नाही. ते बाहेरच्या आकाशात मिसळत नाही. ते आहे तेथेच असते, फक्त आपणास ते एकरूप झालेले दिसतात. तसे जीव व ब्रह्म यांचे आहे. घटाच्या आतल्या आकाशाला जीव म्हणतात, बाहेरच्याला ब्रह्म. दोन्ही एकच. उपनिषदातल्या तत्त्वमसी या महावाक्याचा अर्थ हाच आहे. ब्रह्मा, तू जीव आहेस. मायेचा परिणाम. जर ब्रह्म व जीव एकच आहेत तर मी तू हा भाव राहताच कामा नये, कारण मी व तू हे दोघेही एका ब्रह्माचेच भाग आहेत. पण माया जीवावर आवरण घालून ह्या एकात्मतेचा त्याला विसर पाडते. जगातील सर्व सुखदुःखे, लोभ, भांडणे, मोह इत्यादींचे कारण हा पडदा. विवर्त पहा, तुम्हाला दोरीच्या ठिकाणी साप दिसू. अशा प्रकारे ब्रह्म सत्य, जगमिथ्या, ब्रह्म व जीव 3 गोष्टी अद्वैत तत्वज्ञान मांडते. परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञानात रूपांतरित केले की त्याला अहम ब्रह्मास्मी असे म्हणतात.